तर शिरूर नगर परिषद निवडणुकीमध्ये आमदार आणि माजी आमदारांची प्रतिष्ठा ही पणाला लागली आहे। राष्ट्रवादी आणि पवार गट, शिवसेना, भाजपा एकमेकांच्या विरोधामध्ये लढतायत। त्यामुळे या ठिकाणी अनेकांची प्रतिष्ठा ही पणाला लागलेली आहे। मात्र जनता आम्हालाच विकासाच्या जोरावर संधी देईल असा विश्वास माजी आमदार अशोक पवार आणि महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अलका खांडरे यांनी व्यक्त केलाय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। पाहूया। शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीचं खऱ्या अर्थानं बिगुल वाजले आणि या ठिकाणी आपण पाहतोय की शिरूर नगर परिषदेच्या महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी उमेदवार उभा करत माजी आमदार अशोक पवार यांनी खरं तर या ठिकाणी एकंदरीत स्पर्धा निर्माण केली आहे। काय सांगाल, महाविकास आघाडीत बिघाडी झालेला आणि महाविकास आघाडीच्या वतीने आपण उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे। महाविकास आघाडी आपण पाहिले की एक संघपणे इथे लढतोय आम्ही, बरोबर आहे। समोरच्यातच उलट बिघाडी झालेली आहे युतीमध्ये। आमच्याकडे कसलीही बिघाडी नाही, आमची एक संघपणे आम्ही निवडणूक लढतोय। विकास हे आमचं उद्दिष्ट आहे। शिरूर शहराचा विकास चांगल्या प्रकारानं करणं हेच उद्दिष्ट आम्ही सगळ्यांनी धरले। मागच्या वेळेस ज्यावेळेस मला प्रकाश भाऊंनी संधी दिली त्यावेळेस पण ते ठामपणे माझ्या मागे उभे होते आणि आज सुद्धा जरी ते आमच्या बरोबर नाही पण मनाने आणि याने आम्ही असं समजतो की ते आमच्या बरोबरच आहे आणि त्यांनी ज्या संकल्पनेने शिरूर शहराचा कारभार केला तसंच बापूंनी जो माझ्यावर विश्वास ठेवला त्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊन देणार नाही आणि शिरूर शहराचा विकास हीच माझी संकल्पना। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, शिरूर पुणे।